अविनाश येवलेकर यांनी गायनासोबत लिखाणाचीही कला जोपासली आहे. बॉश कंपनीत नोकरी करत असतानाच मोहम्मद हुसेन यांच्याकडून त्यांनी गायनाचे धडे घेतले. गायन क्षेत्रात किशोर कुमार आणि मोहम्मद रफी यांना ते आदर्श मानतात. केवळ गायकच नव्हे तर येवलेकर विनोदी लेखकही आहेत. त्यांनी आत्तापर्यंत 5 पुस्तकं प्रकाशित केली आहेत. ते एक सायकलिस्ट असून पंढरपूर सायकल वारीत ते नियमितपणे सहभागी होतात. आपलं महानगराने त्यांना महाअंतिम फेरीसाठी मंच उपलब्ध करून दिला आहे. मूळचे परभणी येथील पंढरीनाथ लोंढे व्यवसायासाठी नाशिकमध्ये स्थायिक झाले. कॉन्ट्रॅक्टर म्हणून व्यवसायात व्यस्त असतानाही त्यांनी गायनाची आवड कधी सोडली नाही. लहानपणापासूनच सुरांच्या जादूनं त्यांचं मन भरलं आणि मोहम्मद अझीज यांना आदर्श मानून त्यांनी गायन क्षेत्रात पाऊल टाकलं. आज ते महानगर महागायक महागायिका स्पर्धेच्या मंचावर आपल्या आवाजातनं रसिकांची मनं जिंकायला सज्ज आहेत. व्यवसायाने कॉन्ट्रॅक्टर असलेल्या राजेश वैराळे यांनी सुरांच्या जादूनं या स्पर्धेच्या मंचावर आपलं स्थान निश्चित केलं आहे. लहानपणापासूनच गायनाची आवड जोपासत आलेले राजेश यांनी अरिजित सिंगला आदर्श मानत आपली गायनाची कला विकसित केली. व्यवसायात व्यस्त असतानाही त्यांनी रोजच्या सरावाला वेळ दिला. आता ते महानगराच्या मंचावर महाअंतिम फेरीसाठी सज्ज झालेत. लखन जाधव या तरुणानं व्यवसाय सांभाळतानाच आपल्या गायनाच्या कलेला नवीन उंचीवर पोहोचवलं. रिक्षाचालक आणि भाजीपाला व्यवसायाच्या धावपळीतूनही वेळ काढत लखनने गायनाची आवड जोपासली. लखनने शालेय जीवनातच अनेक गायन स्पर्धांमध्ये भाग घेत आपलं वेगळेपण सिद्ध केलं. या स्पर्धेच्या माध्यमातून लखनला एक मोठं व्यासपीठ लाभलं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आवड आणि कष्ट घेतल्यास कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं, याचं उदाहरण लखनने उभं केलंय. नाशिकच्या सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे डॉक्टर शैलेंद्र गायकवाड हे प्रसिद्ध संमोहन तज्ज्ञ, समुपदेशक, व्याख्याते आणि प्रशिक्षक म्हणून परिचित आहेत. डॉक्टर गायकवाड यांनी संमोहन क्षेत्राबरोबरच अभिनय, गायन आणि दिग्दर्शन या क्षेत्रांतही वेगळी छाप पाडली आहे. किशोर कुमार आणि कुमार सानू यांची सलग 245 मिनिटात 35 गाणी गाऊन ध्वनिमुद्रित करण्याचा जागतिक विक्रम त्यांनी प्रस्थापित केलाय. ज्ञान, कला, समाजसेवा आणि मानवतेची जपणूक करणारे डॉक्टर शैलेंद्र गायकवाड आता आपलं महानगरचा मंच गाजवायला सज्ज झालेत. अभिजित धायडे खरं तर हरहुन्नरी आणि सर्व गुणसंपन्न कलाकार. तबला, गिटार, कीबोर्ड, हार्मोनियम, ढोलक, संबळ अशी सर्वच वाद्य वाजवण्याचं कसब अभिजितने प्राप्त केलंय. त्याचे वडील संगीतातले त्याचे पहिले गुरु. 3री आत्तापर्यंत त्याने जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धांत आत्तापर्यंत 100वर पारितोषिकं पटकावलीत. पंडित शंकरराव वैरागकर यांच्याकडे तो शास्त्रोक्त शिक्षण घेतोय. अनुप जलोटा, पंडित अजय पोहनकर यांचंही त्याला मार्गदर्शन लाभलंय. आज प्रतिष्ठित अशा महानगर महागायक स्पर्धेत आपल्या गायनाची जादू सादर करण्यासाठी तो सज्ज झालाय. मूळ बिहारचे मात्र गेली 30 वर्षापासून नाशिकात स्थायिक झालेल्या आशिष कुमार सिंग यांची खासियत म्हणजे कोणत्याही औपचारिक प्रशिक्षणाविना स्वतःच्या जिद्दीवर त्यांनी गायन क्षेत्रात आपलं स्थान निर्माण केलं. शिक्षणापासून करिअरपर्यंतचा त्यांचा प्रवास नाशिकमध्येच पूर्ण झाला. बजाज सन्स कंपनीत कार्यरत आशिष कुमार यांना लहानपणापासूनच गायनाची आवड आहे. घरात नियमित रियाज करत त्यांनी आवाजाला साज चढवला आणि संगीताची आवड त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली. आता आशिष कुमार आपलं महानगर महागायक स्पर्धेत गायन कलेचा ठसा उमटवण्यासाठी सज्ज झालेत. ओझर हे मूळ गाव असलेल्या विशाल सदानशिव यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण घेतानाच गायन क्षेत्रातही आपली छाप पाडली. विशाल सध्या बजाज सन्समध्ये क्वालिटी इंजिनियर म्हणून कार्यरत आहेत. त्यांना बालपणापासूनच संगीत आणि गायनाची विशेष आवड होती. किशोर कुमार आदर्श असलेल्या विशाल यांनी जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. मेहनत, चिकाटी आणि कलेवर निष्ठा असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं हे त्यांनी या प्रवासातनं सिद्ध करून दाखवलंय.